नमस्कार. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ज्या निवड याद्या होत्या तर यांचे आता नियुक्ती आदेश आता अधिकृत महाराष्ट्राचे गव्हर्नमेंटचं जी-आरचं जे पोर्टल आहे येथे प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे हे नियुक्ती आदेश आहेत. सर्वप्रथम संपूर्ण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन प्रत्येक पदानुसार देण्यात आले आहे आणि शेवटी येथे स्क्रोल डाऊन करून आलात तर शेवटी अशा प्रकारे पात्र उमेदवारांची यादी यांची नियुक्ती झालेली आहे अशा उमेदवारांची यादी देण्यात आली आहे. तर प्रत्येक पदानुसार सर्व याद्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे सदरचे नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक विभागाचं जे कार्यालय असेल तरी हे पाहू शकता. तरी हे सहाय्यक गट क स्थापत्य अभियांत्रिकी पदाची लिस्ट आहे, परंतु प्रत्येक पदानुसार वेगवेगळी PDF फाईल आहे. त्या सर्व PDF याद्या पाहून येथे पाहू शकता की आदेश निर्गमित झाल्यानंतर दिनांकापासून 1 महिन्याच्या आत म्हणजेच आता पाहू शकता की 7 तारखेला आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला येथे दिलेल्या ॲड्रेसवरती रुजू व्हायचं आहे आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर सदर नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील. म्हणजेच 1 महिन्याच्या आत तुम्ही जर संबंधित कार्यालयामध्ये उपस्थित राहिला नाही तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाची नोटीस ही देण्यात आली आहे. तर सर्वप्रथम लिस्टमध्ये नाव पाहून घ्यायचं आहे आणि प्रत्येक विभागानुसार जे ॲड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तर याचबरोबर सर्व नियमावली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे झालं आहे त्या संदर्भात सर्व नियमावली देण्यात आली आहे ती वाचून घ्यायची आहे. तर यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही ज्या दिवशी रुजू व्हाल त्या दिवसांपासून वेतन स्तर देखील लागू होणार आहे. तर अशी संपूर्ण माहिती प्रत्येक PDF फाईलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि सर्व याद्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही डाउनलोड करू शकता.